श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विणवी सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी. भस्म महात्म्य श्री गुरुसी, पुसले त्रिविक्रम भारतीने. पुढे कथा कवणे परी, झाली असे गुरुचरित्री. निरोप द्यावा सविस्तारी, सिद्धमुनी कृपा सिंधू. असे विणवी शिष्य राणा, 19 सिद्ध प्रसन्न वदना. सांगत असे विस्तारुण, भस्म महात्मा परियेसा. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य मज पुससी. एक चित्त करुणी मानसी, सावधान एकपा. पूर्वा परिकृत युगी, वामदेव म्हणजे योगी. प्रसिद्ध गुरु तो जगी, वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, गृह सारथी वर्जुनी. काम क्रोधादी त्यजुनी, हिंडत होता महिवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी, भस्म सर्वांगी लावोनी. जटाधारी असे मुनी, वल्ककवस्त व्याघ्रजिन. ऐसा मुनी भूमंडळात, नाना क्षेत्री असे हिंडत. पातला क्रौचारण्यात, जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा. तया स्थानी असे एक, ब्रह्म राक्षस भयानक. मनुष्यादी जीव अनेक, भक्षितसे परियेसा. एषा अघोर वनात, वामदेव गेला हिंडत. ब्रह्म राक्षस अवलोकित, आला घाओनी भक्षावया. ब्रह्म राक्षस श्रुधाकांत, आला असे भक्षू म्हणत. कर करा दात खात, मुख पसरुणी जवळी आला. राक्षस येता देखोनी, वामदेव निशंक धीरमणी. उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तयाजवळी. राक्षसमणी संतोषत, ग्रास बरवा लाधला म्हणत. भक्षावया कांक्षा बहुत, एवढी धरिला आलिंगोणी. आलिंगिता मुनीश्वरासी, भस्म लागले राक्षसासी. जाहले ज्ञान तयासी, जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळोनी, राक्षस झाला महाज्ञानी. जैसा लागता चिंतामणी, लोह सुवर्ण केवी होय. जैसा मानस सरोवरास, वायस जाता होय हंस. अमृत पाजिता मनुष्यास, देवत्व होय परियेसा. जैसे का जंबू नदीत, घालिता मृत्तिका कांचन त्वरित. तैसा जाहला पापी पुणित, मुनीश्वराचे अंगस्पर्श. समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन. स्पर्श होता श्री गुरुचरण, पापा वेगळा होय नर. ब्रह्म राक्षस भयानक, काय सांगो त्याची भूक. गजतुरग मनुष्याधिक, नित्य आहार करी सकळ. एतुए भक्षिता तयासी, नवचे भूक परियेसी. तृषाकांत समुद्रासी, प्राशन करिता नवचे तृषा. ऐसा पापिष्ट राक्षस, होता मुनीचा अंगस्पर्श. गेली शुद्धात तृषा आक्रोश, झाला ज्ञानी परियेसा. राक्षस ज्ञानी होऊनी, लागला मुनीश्वराचे चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी, तू साक्षात ईश्वर. तारी तारी मुनीश्वरा, बुडालो अघोर सागरा. उद्धरावे दातारा, कृपा सिंधू जगदीशा. तुझ्या दर्शन मात्रेसी, जळत्या माझ्या पापराशी. तू कृपाळू भक्तांसी, तारी तारी जगद्गुरु. येणे परी मुनिवरास, विणवीतसे राक्षस. वामदेव कृपासुरस, पुसतसे तयेवेळी. वामदेव म्हणे तयासी, तुवा कवणा कवण कवंची. ऐसा अघोर ठाई वससी, मनुष्य मात्र नसे ते ठाई. एकोणी मुनीचे वचन, ब्रह्म राक्षस करीन मन. विणवीतसे कर जोडोन, एक त्रिविक्रम मुनिराया. म्हणे राक्षस तयेवेळी, आपज्ञासी ज्ञान जहाळे सकळी. जाती स्मरण अंतकाळी, पूर्वापरीचे स्वामिया. तयामध्ये माझे दोष, उत्कृष्ट जन्म 25. दिसतसे प्रकाश, एक स्वामी वामदेवा. पूर्वजन्मे 25, होया राजा यवनदेशी. दुर्जय नाम आपणासी, दुराचारी वर्तलो जाण. म्या मारिले बहुत लोक, प्रजेसी दिधले दुःख. स्त्रिया वरिल्या अनेक, राज्यमध्ये करोनिया. वरिल्या स्त्रिया व्यतिरिक्त, बलात्कारे धरिल्या अमित. एक दिवस देवोनी रती,
पुनरपि न भोगी तयासी। एके दिवसी एकीसी रती देवणी त्यजितिसी। ठेविले अंतगृहासी पुनरपि तिथे न देखे नयनी। ऐसे अनेक स्त्रियांसी ठेविले म्या अंतगृहासी। माते शापिती अहर्निशी दर्शन नेती म्हणोनिया। समस्त जाणे जिंकोनिया आणि स्त्रिया धरोनिया। एक एक दिवस भोगोनिया त्याटे ठेविले अंतगृहासी। जेथे स्त्रिया सुरूपे असती बळे आणून देई मिरती। ज्या न येती संतोष वृत्ती तया द्रव्य देवणी आणवी। विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिले अनेक देशी। जाऊणी आणि त्यांचे स्त्रियांसी भोगी आपण उन्मत्तपणे। पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोणी। त्याते भोगी उन्मत्तपणी रजस्वला स्त्रियांसी देखा। विवाह न होता कन्यासी बलात्कारे भोगी त्यासी। येणे परी समस्त देशी उपद्रविले मदांधपणे। ब्राह्मण स्त्रिया 3 शते शतचारी क्षत्रिय ते। वैशिणी वरिल्या शतशत शूद्र स्त्रिया सहस्त्र जाण। 1 शत चांडाळिनी सहस्त्र वरिल्या पुलदिणी। 500 स्त्रिया डोंबोनी रजकिणी वरिल्या शतचारी। असंख्यात वरवणिता भोगीला म्या उन्मत्तता। तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया। इतुक्या स्त्रिया भोगून संतुष्ट नवे माझे मन। विषयासक्त मद्यपान करनित्य उन्मत्ते। वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यश्मादिका। परराष्ट्र राज्ये चालवणी एका राज्य हितरले स्वामिया। ऐसे परी आपणासी मरण जाहले परियेसी। नेले द्वितीय पुरासी मदनरकामध्ये घातले। देवांचे सहस्त्र वर्ष देखा 10 वेळ फिरविले एका। पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी। पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रूप देही परियेसी। सहस्त्र शिन्ने अंगासी लागली असती परियेसी। येणे परी दिव्य शतवर्षे कष्टोल बहु शुधार्थे। पुनरपि पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले। दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंसी। अजगर जन्म तृप्ती येसी चौथा जाहलो लांडगा। 5वा जन्म आपणासी ग्रामसुकर परियेसी। 6वा जन्म जाहलो कैसी सरडा होऊनी जन्मलो। 7वा जन्म झालो श्वान 8वा अंजुपमतिहीन। 9वा जन्म रोही हरण 10वा झालो ससा देखा। मर्कट जन्म 11 घाली झालो मी 12। जन्म 13वा मुंगूस वायस जाहलो 14। जांबुवंत झालो 15 रान कुकुट्ट मी 16। जन्म जाहलो परियेस पुढे येणे परी अवधारी। 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन। मार्जार योगी संभवून आलो स्वामी 18सी। 19वे जन्मासी मंडूक झालो परियेसी। कासव जन्म 20सी 21वा मत्स्य झालो। 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर। दिवांध झालो मी बधीर उल्लकू जन्म 23वा। जन्म चतुर्शीत 30 झालो कुंजर तामसी। 25 जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा। शुधाकांत अहर्निशी कष्ट तसे परियेसी। निराहारी अरण्यवासी वर्त तसे स्वामिया। तुम्हा देखता अंतकरणी वासना झालो भक्षिण म्हणूनी। यालागी झालो धावोनी पापरूपी आपण देखा। तुझा अंग स्पर्श होता जाती स्मरण झाले आता। सहस्त्र जन्मीचे दुष्कृत्य दिसतसे स्वामिया। माते आता जन्मपुरे तुझ्या अनुग्रहे मी तरी। घोरांधार संसार आता यातना कडे करी। तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी। तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले। भूमीवरी मनुष्य असती तैसा रूप दिससी यती। परी तुझी महिमा ख्याती निरुपम असे दातारा। महापापी दुराचारी आपण असे वनांतरी। तुझे अंग स्पर्श मात्री ज्ञान जाहले अखिल जन्माचे। कैसा महिमा तुझ्या अंगी ईश्वर होईल की जगी। आम्हा उद्धारा वया लागी आलासी स्वामी वामदेवा।
ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगीची परियेसा, सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित, त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश शतजन्मांतरीचे, भस्म महिमा अपरंपर परिब्रह्मादिका अगोचर, याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी, ईश्वरे वंदिल्या वस्तुसी वर्णिता अशक्य आम्हासी, तोची शंकर व्योमकेशी जाणे भस्म महिमान, जरी तू पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियेसी, आम्ही देखिले दृष्टीसी अपार महिमा भस्माचा, विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियेसी, सदा रत शूद्रिणीसी कर्मभ्रष्ट वर्तत होता, समस्त मिळोनी विप्रयती तया द्विजा बहिष्कारिती, माता पिता दाईज गोती त्यजिती त्यासी बंधुवर्ग, येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन, शूद्रिणीते वरुण होता काळ रमुनिया, ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी, आणिक स्त्रियांची व्यभिचारी उन्मत्तपणे परियेसा, वर्तते ऐसे एके दिवशी गेला होता व्याभिचारासी, तस्कर विद्या करितानिशी वधिले त्यासी एके शूद्र, वधूनिया विप्रासी ओढूनी नेले तेची निशी, टाकिले बहिर्ग्रामेसी अघोर स्थळी परियेसा, श्वान एक तये नगरी बैसला होता भस्मावरी, शुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेतघ्राणी, देखोणी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी, प्रेतावरी बैसून हर्षी शुधा निवारण करीत होता, भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी, वक्षस्थळी बाहुवटी लागले भस्म परियेसा, प्राण त्यजिता द्विजवर नेते होते यमकिंकर, नाना परी करीत मार यमपुरा नेताती, कैलासपुरीचे शिवदूत देखोणी आले ते प्रेत, भस्म सर्वांगी उद्धलुत म्हणती याते कवणे नेले, याते योग्य शिवपुर केवी नेले ते यमकिंकर, म्हणून धावती वेग वक्त्रे यमकिंकरा मारावया, शिवदूत येता देखोणी यमदूत जाती पळोनी, तया द्विजा ते सोडोनी गेले आपण यमपुरा, जावणी सांगती यमासी गेलो होतो भूमीसी, आणीत होतो पापियासी अघोर रूपे करोणिया, ते देखोणी शिवदूत धावत आले मारू म्हणत, हिरोणी घेतले प्रेत वधित होते आम्हासी, आता आम्हा काय गती कधी न वचो त्या क्षिती, आम्हासी शिवदूत मारिती म्हणून विनविती यमासी, एकोणी दूतांचे वचन यम निघाला कोपून, गेला त्वरित ठाकून शिवदूता जवळी देखा, यम म्हणे शिवदूतांसी का मारिले माझ्या किंकरासी, हिरोणी घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा, याचे पाप असे प्रबळ जितकी गंगेत असे वाळू, तयाहुनी अधिक केवळ अघोर रूप असे देखा, नव्हे योग हा शिवपुरासी याते बैसवोनी विमानेसी, केवी नेता मूढपणेसी म्हणून कोपे यम देखा, एकोणी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून, प्रेत कपाळी लांछन भस्म होते परियेसा, वक्षस्थळी ललाटेसी बाहुमुळी करकंकणेसी, भस्म लाविले प्रेतासी केवी आतळती तुझे दूत, आम्हा आज्ञा ईश्वराची भस्मांकित तनु मानवाची, जीव आणावा त्या नराचा कैलासपदी शाश्वत, भस्म कपाळी यसत केवी आतळती तुझे दूत, तात्काळी होतो वधित सोडिले आम्हा धर्मासी, पुढे तरी आपुल्या दूता बुद्धी सांगा तुम्ही आता, जे नर असती भस्मांकिता त्याते तुम्ही न आणावे, भस्मांकित नरासी दोष न लागती परियेसी, तो योग्य होय स्वर्गासी म्हणून सांगती शिवदूत, शिवदूत वचन ऐकोण यमधर्म गेला परतोन, आपुले दूता पाचारुण सांगतसे परियेसा, यम सांगे आपुले दूता भूमीवरी जाऊणी आता, जे कोण असतील भस्मांकित त्याते तुम्ही न आणावे, अनेक परी दोष जरी गेले असती धुरंधरी, त्याते न आणावे आमुचे पुरी त्रिपुंड टिळक नरासी, रुद्राक्ष माळा ज्याचे गळा
असेल त्रिपुंड टिळा, त्याते तुम्ही ना तळा, आज्ञा असे ईश्वराची. वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीचा महिमा असे येशी. आम्ही लावितो भक्तिसी, वेदाधिका दुर्लभ. पाहे पा ईश्वर प्रीतिसी, सदा लावितो भस्मासी. ईश्वरे वंदिल्या स्तुतीसी, कवण वर्णू शके सांगमज. एकोनी वामदेवाचे वचन, ब्रह्म राक्षस करीन मन. उद्धारावे जगत जीवन, ईश्वर तुझे वामदेवा. तुझे चरण मज भेटले, सहस्त्र जन्मीचे ज्ञान जाहले. काही पुण्य होते केले, त्याने गुणे भेटलासी. आपण जती राज्य करिता, गेले पुण्य स्मरले आता. तळे बांधविले राणात, दिल्ली वृत्ती ब्राह्मणासी. इतुके पुण्य आपणासी, घडले होते परियेसी. वरकड केले सर्व दोषी, राज्य करिता स्वामिया. जधी नेले यमपुरासी, यमे पुसिले चित्रगुप्तासी. माझे पुण्य त्या यमासी, चित्रगुप्ते सांगितले. तधी माते यथाधर्म आपण, सांगितले होते हे पुण्य. पंचविशती जन्म जाण, फळासी येईल म्हणून. तया पुण्यापासून, भेटी जाहली तुझे चरण. करणे स्वामी उद्धारण, जगद्गुरु वामदेवा. या भस्माचे महिमान, कैसे लावावे विखाण. कवण मंत्र उद्धारण, विस्तारुनी सांगमज. वामदेव म्हणे राक्षसासी, विभूतीचे धारण मज पुससी. सांगेन आता विस्तारेसी, एक चित्ते एकपा. पूर्वी मंदर गिरिपर्वती, क्रीडेसी गेले गिरिजापती. कोटी रुद्रा दिगण सहिती, बैसले होते बोळकेसी. तेह 30 कोटी देवांसहित, देवेंद्र आला तेथे त्वरित. अग्निवरुण यमसहित, कुबेर वायू आला तेथे. गंधर्व यक्ष चित्रसेन, खेचर पन्नग विद्याधरण. की पुरुष सिद्ध साध्य जाण, आले गुह्यक सभेसी. देवाचार्य बृहस्पती, वसिष्ठ नारद तेथे येती. अर्यमादी पितृसहिती, तया ईश्वर वोळगेसी. दक्षादी ब्रह्मा येर सकळ, आले समस्त ऋषिकुळ. उर्वशादी अप्सरा मेळ, आले त्या ईश्वर सभेसी. चंडिका सहित शक्तिगण देका, आदित्यादी द्वादशार्का. अष्टवसु मिळून एका, आले ईश्वराचे सभेसी. अश्विनी देवता परियेसी, विश्वे देव मिळोनी निर्दोषी. आले ईश्वर सभेसी, एके ब्राह्म राक्षसा. भूपती महाकाळ नंदीश्वर केवळ महानीळ. काठीकर दोघे प्रबळ, उभे पार्श्वी असती देखा. वीरभद्र शंखकर्ण, मणिभद्र षटकर्ण. वृकोदर देवमान्य, कुंभोदर आले तेथे. कुंडोदर मंडोदर, विकटकर्ण कर्णधार. घारकेतू महावीर, भूतनाथ तेथे आले. भृंगिरिटी भूतनाथ, नाना रूपी गण समस्त. नाना वर्ण मुखे ख्यात, नाना वर्ण शरीरावयवी. रुद्रगणाची रूपे कैसी, सांगेन एका विस्तारेसी. कित्येक कृष्णवर्णेसी, श्वेतपीत धूम्रवर्ण. हिरवे ताम्र सुवर्ण, लोहित चित्रविचित्र वर्ण. म्युंक्यासारिके असे वदन, रुद्रगण आले तेथ. नाना आयुधे वस्त्रेसी, नाना वाहन भूषणेसी. व्याघ्रमुख कित्येकांची, किती सुकर गजमुखी. कित्येक नक्रमुखी, कित्येक श्वान मृगमुखी. उष्टवदन कित्येकी, किती शरभ शार्दूरवदने. कित्येक भैरुडमुख, सिंहमुख कित्येक. 2 मुख गण देख, चतुर्मुख गण किती एक. चतुर्भुज गण अणिक, किती एका नाही मुख. ऐसे गण तेथे येथे देख, एक राक्षसा एक चित्ते. एक हस्त द्विज हस्तेसी, 5-6 हस्तकेसी. पाद नाही किती एकांसी, बहुपादी किती जाण. कर्ण नाही कित्येकांसी, एक कर्ण अभिनव कैसी. बहुकर्ण परियेसी, ऐसे गुण येती तेथे. कित्येकांचे नेत्र एक, कित्येका 4 नेत्र विचित्र. किती स्थूळ कुबज, ऐसे गण ईश्वराचे. एषा परीच्या गणांसहित, बैसला शिव मूर्तिमंत. सिंहासन रत्नखचित, सप्त प्रभावळीचे. आरक्त एक प्रभावळी, तयावरी रत्ने जडली. अनुपम्य दिसे निर्मळी, सिंहासन परियेसा. दुसरी एक प्रभावळी, हेमवर्ण पिवळी.
मिरवी तसे रत्न वहळी सिंहासन ईश्वराचे। तिसरी ये प्रभावळीसी नीलवर्णे रत्ने कैसी जडली असती कुसरीसी सिंहासन ईश्वराचे। शुभ्र चतुर्थ प्रभावळी रत्नखचित असे कमळी आरक्तवर्णे असे जडली सिंहासन शंकराचे। वैडूर्य रत्नखचित मोती जडली असती बहुत पाचवी प्रभावळी ख्यात सिंहासन ईश्वराचे। सहावी भूमी नीलवर्ण भितरी देखा सुवर्णवर्ण रत्ने जडली असती गहन अपूर्व देखा त्रिभुवनात। सातवी ऐसी प्रभावळी अनेक रत्नने असे जडली जे का विश्वकर्म्याने रचिली अपूर्व देखा त्रिभुवनात। एषा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परियेसा। महाप्रबळ समयासी सप्तान्न वर्ण मिळसी जैसी तैसिया श्वासोच्छवासेसी बैसलासे ईश्वर। भाळ नेत्र ज्वाळमाळा संतर्ताग्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडशकळा शोभतसे सदाशिव। तक्षण देखा वामकर्णी वासुकी असे काणी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्ना परिशोभती। नीलकंठ दिसे आपण नागहारा आभारण सर्पाचेची करी कंकण मुद्रिकाही देखा सर्पाचिया मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसत असे। कर्कोटक महापद्म केली नुपुरे पायजन जैसा चंद्र संपूर्ण तैसा शुभ्र दिसत असे। म्हणून कर्पूर गौर म्हणती ध्यानी ध्यायचे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसलासे सभेत। रत्नमुकुट असे शिरी नागेंद्र असे केयुरी कुंडलांची दीप्ती थोरी दिसत असे ईश्वर। कंठी सर्पाचे हार नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्पाचे अलंकार शोभत असे ईश्वर। शुभ्र कमळे अर्चिला की चंदने असे लेपिला कर्पूर केळीने पूजिला ऐसा दिसे ईश्वर। 10 भुजा विस्तारेसी एक हाती आयुधेसी बैसलासे सभेसी सर्वेश्वर शंकर। एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा येरे हाती खडदिखा शोभत असे ईश्वर। पाणपात्र एका हाती धनुष्य बाणे कर शोभती खडवांग फरश येते हारी अंकुश करी मिरवितसे मृगधरीला असे करी देखा ऐसा हो हा पिनाका। 10 भुजा दिसतिनिका बैसलाते सभेत पंचवक्र सर्वेश्वर एक मुखाचा विस्तार दिसत असे सालंकार सांगन एका श्रोतेजन। कलंक विणे चंद्र जैसा किंवा क्षीर फेण ऐसा भस्मभूषणे रूपे कैसा दिसे मनथा दाहावनिया। सूर्यचंद्र अग्निनेत्र नागहार कटिसूत्र दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वर परियेसा। शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर। दुसरे मुख उत्तरेसी शोभतसे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परियेसा। जैसे दांडी बाचे पुल किंवा प्रातः रविमंडळ तैसे मिरवे मुखकमळ ईश्वराचे परियेसा। तिसरे मुख पूर्वादिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटाबंधन केली कैसी सर्पवेष्टित परियेसा। चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नीलवर्णेसी विक्राळ दाढा दारुणेसी दिसत असे तो ईश्वर। मुखाहुनी ज्वाला निघती तैसा दिसे तीव्रमूर्ती रुंडमाळा शोभती सर्पवेष्टित परियेसा। पाचवे असे ऐसे वदन व्यक्ताव्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर। सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभतसे वदन परब्रह्म वस्तु तो जाण सर्वेश्वर पंचमुखी। काळ व्याघ्र सर्प बहुत कंठी माळ मिरवे ख्यात चरण मिरवित आरक्त कमळा परी ईश्वराचे। चंद्रासारखी नखे देखा मिरवे चरणी पादुका अलंकार सर्प एका शोभतसे परमेश्वर। व्याघ्रांबर पांघरुण सर्प बांधले असे आपण
गाठी बांधिली असे जाण, नागबंधन करुणिया. नाभी चंद्रावळी शोभे, हृदयी कटाक्ष रोम उभे. परमार्थ मूर्ती लाभे, भक्तजना मनोहर. ऐसा रुद्र महाभोळा, सिंहासनी आरूढला. पार्वती सहित शोभला, बैसलासे परमेश्वर. पार्वतीचे शृंगार, नाना परीचे अलंकार. मिरवितसे अगोचर, सर्वेश्वरी परियेसा. कनक चाफे कोरटी, मोतियांचा हार कंठी. रत्नखचित मुकुटी, नागबंदी दिसतसे. नाना परीच्या पुष्प जाती, मुक्तावरी शोभती. तेथे भ्रमर आलापिती, परिमळा लागी परियेसा. मोतियांची थोर जाळी, मिरवितसे मुकुटाजवळी. रत्ने अस्ति जडली, शोभायमान दिसतसे. मुख दिसे पूर्णचंद्र, मिरवितसे हास्यमंद. जगन्माता विश्ववंद्य, दिसतसे परमेश्वरी. नासिक बरवे सरळ, तेथे मिग्रवे मुक्ताफळ. त्यावरी रत्नी सोज्वळ, जडली असती शोभायमान. अधर पळवलेली दिसे, दंतपंक्ती रत्न जैसा. ऐसी माता मिरवितसे, जगन्माता परियेसा. कानी तानवडे भोवरिया, रत्नखचित मिरवलया. अलंकार महामाया, लेईली असे जगन्माता. पीतवर्ण चोळी देखा, कूच तटतटित शोभेनिका. एका वेळी रत्ने अनेका, शोभतसे कंठीहार. कालकाव्य सर्पथोर, स्तनपान करीती मनोहर. कैसे भाग्य दैव थोर, त्या सर्पाचे परियेसा. आरक्त वस्त्र नेसली, जैसे डाळिंब पुष्पवेली. किंवा कुंकुमे डरविली, गिरिजा माता परियेसा. बाहुदंड सुरेखा, करी कंकण मिरवे देखा. रत्नखचित मेळखा देखा, लेईल असे अपूर्वजे. चरणी शोभती महाबरवे, अस्ति नेपुरे स्वभावे. ऐसे पार्वती ध्यान ध्यावे, म्हणती गण समस्त. अष्टमीच्या चंद्रासारखी, मिरवे टिळक. काळी जैसा त्रिपुंडक, टिळा शुभ जैसा. मोतियांचा परियेसा. नाना परीचे अलंकार, अनेक परीचे शृंगार. कवण वर्णू शके पार, जगन्माता अंबिकेचा. ऐसा शंभू उमे सहित, बैसलासे सभेत. तेह 30 कोटी परिवारासहित, इंद्र उभा वोळगेसी. उभे समस्त सुरवर, देव ऋषी सनत्कुमार. आले तेथे वेगवस्त्रे, तया ईश्वर सभेसी. सनत्कुमार तये वेळी, लागतसे चरणकमळी. साष्टांग नमन बहाळी, विनवितसे शिवासी. जय जया उमाकांता, जय जया शंभू विश्वकर्ता. त्रिभुवनी तुची दाता, चतुर्विध्य पुरुषार्थ. समस्त धर्म आपणासी, स्वामी निरूपिले कृपेसी. भवार्णवी तरावयासी, पापक्षया कारणे. आणिक एक आम्हा देणे, मुक्ती होय अल्पपुण्ये. चारी पुरुषार्थ येणे गुणे, अनायासे साधिजे. एरवी समस्त पुण्यासी, करावे कप्त असमहासी. तिथार्थ सर्व मानवांसी, निरोपावे स्वामिया. ऐसे विनमी सनत कुमारा, मणी संतोषिनी ईश्वर. सांगता झाला कर्पूर गौर, सनत कुमार मुनीसी. ईश्वर म्हणे तये वेळी, एका देव ऋषी सकळी. घडे धर्म तात्काळी, ऐसा पुण्य सांगेन. वेदशास्त्र संगमेती, असे धर्म परियेसी. अनंत पुण्य त्रिपुंडेसी, भस्मांकित परियेसा. 19 सनत कुमार, कवणे मिथी लाविले नर. कवणस्थान द्रव्य परिकर, शक्ती देवता कवण असे. कवण करतू किं प्रमाण, कोण मंत्रे लाविजे आपण. स्वामी सांगा विस्तारुण, म्हणून चरणी लागला. ऐसी विनंती एकोणी, सांगे शंकर विस्तारुनी. गोमय द्रव्य देवता अग्नी, भस्म करणे परियेसा. पुरातनीचे यज्ञस्थानी, जे का असे मेदिणी. पुण्य बहुत लाविताक्षणी, भस्मांकित परियेसा. सदोज्जातादि मंत्रेसी, घ्यावे भस्म तळहस्तासी. अभिमंत्रावे भस्मासी, अग्निरित्यादी मंत्रे करुणी. मानस्तोकेती मंत्रेसी, सौंदयावे अनुष्ठेसी. त्र्यंबकादि मंत्रेसी, शिरसी लाविजे परियेसा.
त्रायुषेती मंत्रेसी लावीचे ललाट भुजांसी, त्राणेची मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लावीजे, 3 रेखा एके स्थानी लावाव्या त्याच मंत्राणी, अधिकन लावीजे बृहारहुणी भूसमान लावीजे, मध्यमान मिळांगुळेसी लावीजे पहिले ललाटेसी, प्रतिलोम अनुष्ठेसी मध्यरेषा काळीजे, त्रिपुंड येणे परी लावीजे तुम्ही परिकरी, एक एक रेखेच्या विस्तारी सांगेन एका एक चित्ते, नवदेवता विख्यातेसी अस्ति एक एक रेखेसी, अकार गार्हपत्यासी भूरात्मा रजोगुण, ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातसवण असे ख्याती, महादेव देव म्हणती प्रथम रेखा येणे परी, दुसरे रेखेची देवता सांगेन एका विस्तारता, उकार दक्षिणाग्नी देवता नवसत्व जाणावे, यजुर्वेद म्हणीचे त्यासी मध्यंदिन सवण परियेसी, इच्छाशक्ती अंतरात्मेसी महेश्वर देव जाण, तिसरी रेखा मधिलेसी मकार आवाहनीय परियेसी, परमात्मा दिवहर्षी ज्ञानशक्ती तमोगुण, तृतीय सवर्ण परियेसी सामवेद असे त्यासी, शिवदैवत निर्धारेसी तिनी रेखा येणे विधी, ऐसे नित्य नमस्कारोनी त्रिपुंड लावीचे भस्मोनी, महेश्वराचे व्रत म्हणूनी वेदशास्त्रे बोलताती, मुक्ती कामे जे लाविती त्यासी पुनरावृत्ती, जे जे मणी संकल्पिती लाधे चारी पुरुषार्थ, ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी, समस्ती लावीजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड, महापापी असे आपण उपपातकी जरी जाण, भस्म लाविता तक्षण पुण्यात्मा होची होय, क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रीवध्यासी गोहत्यासी पातकासी, वीरहत्या आत्महत्येसी शुद्धात्माकारी भस्मांकित, विधिपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी, त्यांची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी, जरी नेने मंत्रासी त्याने लावीचे भावशुद्धीसी, त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परियेसा, परद्रव्य हारक देखा परस्त्रीगम एका, असेल पापी परनिंदका तोही पुनित होईल जाणा, परक्षेत्र हरण देखा परपीडक असेल जोका, सस्य आराम तोडिका ऐसी पातकी पुनित होई, गृहदादही केला दोष असत्यवादी परियेस, पैशून्यपण पापास वेद विक्रय पाप जाणा, कुटसाक्षी व्रतत्यागी कौटिल्य करी पोटा लागी, ऐसी पाप सदा भोगी तोही पुनित होय जाणा, गाई भूमी हिरण्यदान म्हैशी तिळ कंबळदान, घेतले असेल वस्त्रान्न तोही पुनित होय जाणा, धान्यदान जलादिदान घेतले असेल निचापासून, त्याने करणे भस्मधारण तोही पुनित होय जाणा, दासी वेश्या भुजंगीसी वृषलक्षी रजस्फलेसी, केले असती जे का दोषी तोही पुनित जाणा, कन्या विधवा अन्य स्त्रियांची घडला असेल संगजयासी, अनुतप्त होऊनी परियेसी भस्म लाविती पुनित होईल, रसमांस लवणादिका केला असेल विक्रय जोका, पुनित होय भस्म संपर्का त्रिपुंड लाविता परियेसा, जाणोनी अथवा अज्ञानता पाप घडले असंख्याता, भस्म लाविता पुनिता पुण्यात्मा होय जाणा, नाशी समस्त पापांसी भस्म महिमा आहे येशी, शिवनिंदक पापियासी न करी पुनित परियेसा, शिवद्रव्य अपहारकासी निंदा करी शिवभक्तांसी, न होय निष्कृती त्यासी पापा वेगळा नव्हे जाणा, रुद्राक्ष माळा जयाचे गळा लाविला असेल त्रिपुंड टिळा, अन्य पापी होय केवळा तोही पूज्य तिही लोकी, जितुकी तीर्थे भूमीवरी असतील क्षेत्रे नानापरी, स्नान केल्या पुण्यसरी भस्म लाविता परियेसा, मंत्र अस्ति कोटी 7 पंचाक्षरदी विख्यात, अनंत आगम असे मंत्र जपिले फळ भस्मांकित, पूर्वजन्म सहस्रांती सहस्त्र जन्म पुढे होती, भस्मधारणे पापे जाती 42 वंशाधिक, इहलोकी अखिल सौख्य
होती पुरुष शतायुष्य. व्याधी न होती शरीरास, भस्म लाविता नरासी. अष्टैश्वर्य होती त्यासी, दिव्य शरीर परियेसी. अंती ज्ञान होईल निश्चयेसी, देहांती तया नरा. बैसवोनी दिव्य विमानी, देव स्त्रिया शत घेवोनी. सेवा करती येणे गुणी, घेवोनी जाती स्वर्गभुवना. विद्याधर सिद्ध जन, गंधर्वादी देवगण. इंद्रादी लोकपाळ जाण, वंदिती समस्त तयासी. अनंत काळ तया स्थानी, सुखे असती संतोषोनी. मग जाती तेथोनी, ब्रह्मलोकी शाश्वत. 100 कल्पवरी, राहाती ब्रह्मलोकी स्थिरी. तेथोनी जाती वैकुंठपुरी, विष्णुलोकी परियेसा. ब्रह्मकल्प 3 वरी, राहाती नर वैकुंठपुरी. मग पावती कैलासपुरी, अक्षय काळ तेथे राहती. शिवसायुज्य होय जासी, संदेह सोडून या मानसी. लावा त्रिपुंड भक्तिसी, सनतकुमारादी सकळी कहो. वेदशास्त्रादी उपनिषदार्थ, सार पाहिले मी अवलोकित. चतुर्विध पुरुषार्थ, भस्मधारणे होय जाणा. ऐसे त्रिपुड महिमान, सांगितले ईश्वर विस्तारून. लावा तुम्ही सकळ जन, सनतकुमारादी ऋषीश्वर हो. सांगोळी समतकुमारासी, गेला ईश्वर कैलासासी. सनतकुमार महाहर्षी, गेला ब्रह्मलोकाप्रती. वामदेव महामुनी, सांगती ऐसे विस्तारोनी. ब्रह्म राक्षसे संतोषोनी, नमन केले चरणकमलासी. वामदेव म्हणे राक्षसासी, भस्म महात्म्य आहे ऐसी. माझे अंग स्पर्शेसी, ज्ञान तुझ प्रकाशिले. ऐसे म्हणोनी संतोषी, अभिमंत्रोणी भस्मासी. देता झाला राक्षसासी, वामदेव तयावेळी. ब्रह्म राक्षस तयावेळी, लाविला त्रिपुंड कपाळी. दिव्य देह तात्काळी, तेजो मूर्ती जाहला परियेसा. दिव्य अवयव झाले त्यासी, जैसा सूर्य संकाशी. झाला अनंत रूप कैसी, ब्रह्म राक्षस तयेवेळी. नमन करुणी योगीश्वरासी, केली प्रदक्षिणा भक्तिसी. विमाना आले तक्षणेसी, सूर्य संकाश परियेसा. दिव्य विमाने बैसोणी, गेला स्वर्गासी तक्षणी. वामदेव महामुनी, दिधला तयासी परलोक. वामदेव महादेव, मनुष्य रूप दिसतो स्वभाव. प्रत्यक्ष जाणा तो शांभव, हिंडे भक्त तारावया. त्रयमूर्तींचा अवतारू, वामदेव तोची गुरु. करावया जगदोद्धारू, हिंडत होता भूमीवरी. भस्म महात्म्य असे थोरू, विशेष हस्त स्पर्श गुरु. ब्रह्म राक्षसासी दिधलावरू, उद्धारगती परियेसा. समस्त मंत्र अससी, गुरुविणे साध्य नवती. वेदशास्त्रे वाखाणिती, नास्तित्वयं गुरोपरम. सुत म्हणे ऋषेश्वरांसी, भस्म महात्म्य आहे ऐसी. गुरुहस्ते असे विशेषी, तस्मात गुरुची कारण. येणे परी त्रिविक्रमासी, सांगती श्री गुरु विस्तारेसी. त्रिविक्रम भारती हर्षी, चरणांवरी माथा ठेवित. नमन करुणी श्री गुरुसी, निघाला आपुले स्थानासी. झाले ज्ञान समस्तांसी, श्री गुरुच्या उपदेशी. येणे परी सिद्ध मुनी, सांगते झाले विस्तारुणी. एक तो शिष्य नामकरणी, भक्तिभावे करोणिया. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार. भक्तिभावे एकता नर, लागे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमा वर्णन नाम 29 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.